पुण्यातील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबरला गौतमी पाटीलच्या एका चारचाकी गाडीनं एका रिक्षाला जोरदार मागून धडक दिली आणि यामध्ये जो रिक्षा चालक आहे तो गंभीररित्या जखमी झाला। पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ते अतिशय क्रिटिकल आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत। मात्र गौतमी पाटीलकडून या कुटुंबियांचं ना विचारपूस करण्यात आली नाही, या ठिकाणी पोलिसांकडून योग्य पद्धतीने कारवाई केली जाते असे आरोप या कुटुंबियांकडून केले जात आहेत। या रिक्षा चालकाचे कुटुंबीय सध्या माझ्यासोबत आहे। ताई, तू कोण लागते या रिक्षा चालकांचे आणि काय नेमकं घडलं होतं? मी सामाजी विठ्ठल मरगळे यांची मोठी मुलगी आहे आणि माझे वडील हे रिक्षा ड्रायव्हर आहेत। ते पहाटे 5 वाजता रिक्षा चालवण्यासाठी जायचे घरून, 3 वाजता किंवा 5च्या सुमारास असे ते जायचे आणि ते आज गेली 6-7 वर्ष झालं रिक्षा चालवत आहेत। आजपर्यंत त्यांचा कोणताही अपघात नाही। ते एक निष्पाप निरपराध व्यक्ती आहेत जे मेहनतीने आजपर्यंत इथपर्यंत आलेले आहेत। त्यांनी आमचं शिक्षण केलेलं आहे। आज त्यांना ते तिथं उभा असताना उभ्या गाडीला मागून किया कॅरेन्स ही गाडी येऊन ठोकते। त्यातून एक माणूस बाहेर येतो जो की अपराधी आहे, जो तो नशाधुंद आहे असा माणूस आहे, जो आमच्या फिर्यादीदारांनुसार आम्हाला कळलेलं आहे। त्या माणसाने येऊन त्या रिक्षा ड्रायव्हरांना धमदाटी केली, जे नाईटचे होते, जे त्याला तू का असं केलं असं, तू कोण आहेस असं विचारायला गेले असताना त्यांच्यावर दमदाटी केली आणि तो खूप मोठा कोणतरी असल्याचं त्यांना सांगितलं। त्यानंतर त्या रिक्षा ड्रायव्हर्सनी माझ्या वडिलांना हॉस्पिटलाइज केलं। ती गाडी आज गौतमी मॅडमची आहे, गौतमी पाटील मॅडमची आहे। या सगळ्यात त्या गौतमी पाटील मॅडमला पोलिसांनी फक्त नोटीस दिलेली आहे। त्या मॅडम कुठे आलेल्या नाही आहेत बाहेर। हे जर आज आमच्या सामान्य माणसांकडून झालेलं असतं तर पोलिसांनी इतकीच थंड प्रक्रिया दिली असती का? गौतमी मॅडमच्या समाजात एवढी पॉझिटिव्ह प्रतिमा आहे, त्यांच्यावर एवढं म्हणजे लोक जीव लावतात, पण त्यांनी असं करणं बरोबर आहे का? आज ते माझे वडील आज 4 दिवस झालं मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यांचं एक फोन कॉल नाही, सहानुभूतीची त्यांच्या कोणत्याही दिशेने वाटचाल नाहीये। सामान्य माणसाची ही त्यांचं वागण्याची गोष्ट आहे का? प्रशासनावर, संविधानावर आमचा विश्वास आहे। प्रशासनाने आमचे पूर्ण कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद नाहीये आणि आमचे त्यांनी जे आरोपी गोळा केलेत ते सगळे चुकीचे आहेत। पोलिसांनी काय आतापर्यंत कारवाई केली? काय समोर आलंय? सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय? काय नेमकं म्हणणं आहे? पोलिसांच्या ज्या एकंदरीत तपासावरनं कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही। त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय, ना माझ्या काकांना दाखवलाय, ना माझ्या भावांना, ना आईला दाखवलाय। त्यांनी त्यांची हिट अँड रन, त्यासोबतच अल्कोहोल कन्झम्पशन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही। तो चुकीचा असल्याची, तो खोटा आरोपी असल्याचा आमचा संशय। आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडम ही तिथं उपलब्ध होत्या, त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे। आणि हे सगळं प्रूफ करणारा किंवा त्यांनी जो आरोपी तिथं उभा केलाय तो प्रूफ करणारा कोणताही सीसीटीव्ही फुटेज आत्ता पोलिसांकडे नाहीये। पोलीस असं मला म्हणतायत की आत्ता जो आरोपी जमा आहे त्याचं आमच्याकडे लोकेशन आहे, त्याचा CDR तिथला आहे, पण तिथं तर खूप लोक होते, तिथं रिक्षा ड्रायव्हर्स पण होते, त्यांचे पण लोकेशन तिथलेच दाखवत आहेत। आज जर खऱ्या आरोपीने तिथं त्या आसपास असणारा कोणताही तिथं उभा केला त्यांनी त्यांचा माणूस, तर आम्हाला काय कळणार आहे? त्यामुळे गौतमी मॅडमचे 4, 5, 6 जे काही नंबर असतील त्या सगळ्या नंबरचे CDR, जो संशयित आहे त्यांचे CDR, त्यांच्या लोकेशन, ती गाडी भोरवरून निघाली आहे आणि अपघात होणाऱ्या स्थानापर्यंतचे सगळे CCTV फुटेज एकदम क्लिअर, ज्यात दिसतोय आरोपी, असे सगळे CCTV फुटेज आम्हाला हवेत, जे की आज तगायत भेटलेले नाही आहेत। आम्हाला फक्त आश्वासने दिलेत प्रशासनाने। त्यांच्या मिसेस देखील आपल्यासोबत आहेत। म्हणजे अर्थात खर्च खूप मोठा आहे ज्या पद्धतीने होतोय, काय अंदाज खर्च होतोय आतापर्यंत? मदत जसं ताई सांगते की मदत कुणी केलेली नाहीये आतापर्यंतचा खर्च, म्हणजे आज दिवसाला लाखभर रुपये ICUचा खर्च आहे। त्यामुळे त्याचं तर काय ते अनलिमिटेड आणि कुणी अशी मदतीचं काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे ते काही खर्च सांगू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे की गाडी ह्या ज्या मॅडम होत्या गाडीमध्ये त्या तर आहेच, हे तर आमचं म्हणजे आहेच 100% गॅरंटी आहे। त्यामुळं मला ते तिथले भोरपासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे फुटेज पाहिजेत, CCTV फुटेजचे सगळे। आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती, पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचंच आम्हाला फुटेज दिलेले आहेत। त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत, फक्त ही बाकी काहीच नाही। आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर ज्यांनी उभा केलाय तो नाहीच आहे। वडिलांना इथं कुणी आणलं मग उपचारासाठी? त्यांनीच आणलं का दुसरी कोणी आणलं? जे नाईटचे रिक्षा ड्रायव्हर्स होते, त्यांचे मित्र होते, त्यांना इथं उपचारासाठी आले। त्यापैकी एका मित्राने आम्हाला घरी येऊन इन्फॉर्म केले या सगळ्याबद्दलचे आणि आता त्यांनी जे आम्हाला सांगितलेले ते स्टेटमेंट आणि त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये दिलेले स्टेटमेंट हे अत्यंत वेगळे आहेत आणि त्यामुळे आमचा हा संशय दाटच होत चाललेला आहे। आणि यानंतर ती गाडी तिथं होती, आम्ही त्या लोकांना विचारलं, रिक्षा चालकांना, की गाडीचा नंबर पाहिला का? ते म्हणले गाडीचा नंबर पाहिला नाही, पण ज्या रिक्षाच्या ज्या फुटेज बाहेर आलेल्या आहेत त्या
आमच्या गाडीच्या बॅक साईडला ती त्यांची नंबर प्लेट चिटकल्याचं स्पष्ट दिसतंय. जर आज ती नंबर प्लेट तिथं नसती तर आम्हाला हे पण कळालं नसतं की गाडी आहे कोणाची. आणि त्यावेळेस ती गाडी टोईन करून कोण घेऊन गेलं? पंचनामा व्हायच्या आधी 100 मीटरवर, तिथून 100 मीटरवर वडगावची पोलीस चौकी आहे. 100 मीटरवर पोलीस चौकी असताना पंचनामा होण्याआधी जी किया केरेन्सी ती घेऊन कोण गेलं? तो अपराधी तिथनं चालत गेला, पळत गेला. तो कुठे गेला? त्याला घ्यायला कोण आलं? टोईनवाल्याला कोणी बोलवलं? टोईनवाल्याचे CDR सगळ्या गोष्टी पाहिजेत आम्हाला. कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाहीये, ना मला आहे ना माझ्या कुठल्या फॅमिली मेंबरला आहे. म्हणजे अर्थात तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का गौतमी पाटीलशी काही बोलण्याचा म्हणजे अर्थात अनेक ठिकाणी त्यांचे शो होत आहेत. सर, गौतमी पाटीलला मी सगळं संविधानावर आणि प्रशासनावर सगळ्यात मोठा विश्वास ठेवला होता. मला असं वाटलं होतं प्रशासन मला योग्य न्याय देईल, पण त्यांनी दिलेला नाहीये. गौतमी पाटीलला पकडण्याचं काम, तिच्याशी बोलण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. मी माझा कायदा हातात घेऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही ते त्यांच्यावर सोपवलं होतं. पण आता जर त्यांना ते भेटू शकत नाहीयेत तर मग आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला की तुम्हाला ते नाही, तिला नाही पकडणं जमत आहे किंवा तिला ते म्हणतात आम्ही तिला लेटर पाठवलं, हे असं केलं तसं केलं. अरे एक सामान्य माणूस जर असता तर त्याला तुम्ही लेटर पाठवून हे केलं असतं का? जाऊन त्याच्या घरात तुम्ही धडक टाकली असती, त्याला उचलून घेऊन आला असता. आणि हिच्यापर्यंत तुम्ही का जात नाहीये? तुम्हाला नसल जमत तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने आणतो तिला. आता सध्या खर्च कसं होतंय? म्हणजे उपचार तर होत आहेत ते आता अजून सुद्धा क्रिटिकल आहेत, काय म्हणतात डॉक्टर? आता सध्या तरी त्यांची परिस्थिती नाजूकच आहे आणि अजून 3 आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवावं लागणार आहे असं तर आम्हाला तरी पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त डॉक्टरांनी सांगितलेलं आहे असं तरी. आणि व्हेंटिलेटरवर असल्यामुळे, ICUवर असल्यामुळे आमची पण जास्त भेट त्यांच्याशी होत नाहीये आणि सध्या परिस्थिती त्यांची क्रिटिकल आहे. 2 वेळा CT स्कॅन सांगितलंय. इंटरनल ब्लिडिंग खूप जास्त आहे. पूर्ण स्कल बोन फ्रॅक्चर आहे, फेशियल बोन फ्रॅक्चर आहे आणि इंटरनल डॅमेज पण खूप जास्त आहे, ब्लड फ्लो पण जास्त आहे असं एकंदरीत CTच्या रिपोर्टवर ना आलंय. काय म्हणणं आहे, काय कुठला गुन्हा दाखल व्हावा आणि काय कारवाई व्हावी असे तुम्हाला वाटतं? कारण जसं तुम्ही सांगताय की न मदत करता वडिलांना इथं हॉस्पिटलमध्ये आणणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता ते तिथून निघून गेलेले आहेत. ते तिथून निघून गेलेले आहेत, ही त्यांची चूक झाली. पण त्या व्यतिरिक्त आपल्या प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? प्रशासन का ह्या लोकांना सगळ्यांना दाबायचा प्रयत्न करते? गौतमी पाटील मॅडमला का पुढे आणत नाहीये? कोण आहे खरा कल्प्रिट हे आमच्या समोर का येत नाहीये? प्रशासनाने आमचे फिर्यादीदार बदलले आहेत का असा आमचा संशय आहे. अर्थात जर आपण बघितलं तर हे मरगळ कुटुंबियांकडून बरेच आरोप या ठिकाणी होत आहेत. 30 सप्टेंबरला हा अपघात त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर अर्थात कारवाई होणं अपेक्षित होतं. पोलिसांनी त्यामध्ये योग्य ती गुन्हा दाखल करत कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी तसे पावलं उचलली नाहीत असे आरोप या कुटुंबियांकडून होते. मात्र 4 दिवस झाले ते या ठिकाणी मृत्यूशी या ठिकाणी झुंज देत आहेत. आणि आपण बघतोय अर्थात दररोजचा जो खर्च आहे तो देखील खूप मोठा आहे. मात्र गौतमी पाटीलकडून अजून देखील या कुटुंबियांशी संपर्कसुद्धा साधण्यात आलेला नाही असे आरोप या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि त्यामुळं कुठंतरी नाराजगीची एक वेगळी लाट पोलीस आणि गौतमी पाटीलवर देखील उठताना दिसतीये. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.